नमस्कार सर्वांना. तर मी आज बनवत आहे काहीतरी नवीन. तर नवीन नाही म्हणता येणार, जुनंच आहे. माझी आई, आजी वगैरे बनवायचे. तर तुम्ही मला लास्टला सांगा, याला तुमच्याकडे काय बोलतात ह्या पदार्थाला. तर मी तुरीची आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो टाकलेला आहे आणि कुकरला लावलेली आहे ही डाळ. तर माझा कुकर होई तोपर्यंत आपण गव्हाची कणिक मळून घ्यायची. कुकर थंड होई तोपर्यंत आपण हे करून घेऊया. गव्हाची कणिक मळून झालेली आहे आणि ती बाजूला ठेवले मी मळून. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर थंड होई तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. मग कुकर थंड झाला, मग मी डाळ काढून घेतली आणि मस्त घोटून घेतली डाळ. तुम्ही रवीचा वापर करूनही अशी मस्त घोटून घेऊ शकता. डाळ शिजली होती चांगली, त्यामुळे मी परीनेच बारीक करून घेतली. पूर्ण एकजीव करून घेतली डाळ आणि छान असं आपण आता फोडणी देणार आहोत त्या डाळीला. तर त्यासाठी मी हे सगळे पदार्थ तुमच्यासमोर दिसत आहेत मी जे काढलेत ते. तर मी टोप ठेवलेला आहे गॅसवर, तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता कढीपत्त्याची मस्त फोडणी देते. त्याच्यानंतर मी टाकणार आहे गरम मसाला, आपलं तमालपत्र, जिरे, हळद आणि लसूण खोबरं. हे आपण घरगुती प्रत्येकाच्या घरी तर हे तर कॉमन गोष्टी असतातच अवेलेबल. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण आपली रेसिपी बनवणार आहोत. तर खूप टेस्टी लागते ही रेसिपी. आणि तुम्ही मला ह्याचं नाव सांगायचं आहे की ह्याचं नाव काय आहे म्हणून. तुमच्याकडे काय बोलतात ह्या रेसिपीला. माझी आजी वगैरे बनवायची मी लहान असताना, आणि माझी मम्मीनी पण बनवायची. मम्मी पण बनवायची माझी आम्ही लहान असताना. मस्त आवडते सगळ्यांना, मला तर खूप आवडते. आणि मी यामध्ये बघा लाल तिखट टाकलेलं आहे. आपण जी घरी चटणी वापरतो, मसाला जो वापरतो आमटीसाठी वगैरे, तो मी टाकलेला आहे. कारण मला थोडंसं स्पायसी, आमच्या घरात सगळ्यांनाच थोडंसं स्पायसी खायला आवडतं. सो मी तिखट टाकलेलं आहे आपल्या घरातलं. मस्त असा फोडणीचा असा खमंग असा वास येत आहे आणि त्यामध्ये मी डाळ ओतते बघा. आता एवढा सुंदर सुगंध असा येतोय ना घरात, खमंग असा सगळीकडे पसरलाय वास. आणि चवीप्रमाणे आता मीठ टाकलेलं आहे मी त्यामध्ये. तर आता हे चांगलं उकळून घ्यायचं आहे. आमटी मस्त तयार झालेली आहे आणि आता आपण चपाती लाटायची. चपाती लाटून झाल्यानंतर अशा प्रकारे बघा, सुरीने मी काप कसे केलेत त्या प्रकारे तुम्ही काप करायचे आहेत. आणि असे काप करून झाल्यानंतर आपण त्या उकळत्या आमटीमध्ये टाकायचे आहेत. बघू शकता तुम्ही, खूप खूप टेस्टी लागतात हे. खरंच मला तर मनापासून आवडतात. मस्त उकळून झालेले ते शिजलेले आहेत. आपण जे त्याचे चपातीचे काप करून टाकलेले होते ते. आणि आपला फायनली हा रेडी झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे का की याला काय बोलतात. आमच्याकडे तर चकुल्या बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली रेसिपी आणि हे नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो थँक्यू. असंच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन रेसिपी घेऊन. नक्कीच भेटू. थँक्यू. बाय बाय.